नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या मॅथच्या क्लासमध्ये. आपला नेक्स्ट लेसन चालू होऊन राहिला आहे, ज्याचं नाव आहे सर्कल. याच्या सेम नावाचं तुम्हाला समोर पण चॅप्टर्स राहणार आहे सर्कल्स म्हणून, पण ते तुम्हाला आणखी थोडं हायर स्टडीमध्ये राहणार, म्हणजे 10th मध्ये वगैरे. तर सध्या आपण आता बेसिक आपला आहे याच्यामध्ये सर्कलमध्ये. सर्कलमध्ये काय काय राहते आपण ते बघू. आता हा आपला सर्कल आहे, राईट. आता सर्कलमध्ये एक सेंटर राहतो. ओके, हा सेंटर झाला. आपण समजा आता सेंटरपासून एक या बाउंड्रीपर्यंत लाईन घेतली, तर याला म्हणतो सेंटरपासून त्या बाउंड्रीपर्यंत लाईन घेतली, त्याला म्हणतो आपण रेडियस. काय म्हणतो? रेडियस. नंतर या पॉईंटपासून सेंटरमधून गेला आणि दुसऱ्या पॉईंटला टच झाला, त्याला काय म्हणतो आपण? डायमीटर. काय म्हणतो आपण त्याला? डायमीटर. ओके, तर काय म्हटलं इथं 3 गोष्टी शिकलो आपण. पॉईंट जो मधात राहते त्याला म्हणतो आपण सेंटर. सेंटरपासून तर बाउंड्रीपर्यंत जेव्हा एक लाईन टच होते त्याला म्हणतो आपण रेडियस. एका बाउंड्रीपासून या साईडून सेंटरमधून होऊन चालली आणि दुसऱ्या एंडला टच होतं त्याला म्हणतो आपण डायमीटर. काय शिकलो आपण? रेडियस, डायमीटर आणि सेंटर. ठीक आहे. इकडे लिहून टाकू सेंटर. तर रेडियसचं आपलं थोडं काम आहे आता. ठीक आहे. आता रेडियस आपण समजलं रेडियस म्हणजे काय आहे. तर समजा आता रेडियसचा डायमीटरचा छोटा भाऊ म्हणजे रेडियस समजू आपण. काय म्हटलं? डायमीटरचा छोटा भाऊ सारखं. म्हणजे काहून? जेवढी रेडियस आहे त्याच्या दुप्पट काय मोठं डायमीटर आहे. दिसत आहे ना? रेडियस म्हणजे काय झालं? इथून तर इथपर्यंत एक रेडियस झालं, पण इथून तर पूर्ण एंडपर्यंत काय होतं? डायमीटर होत आहे. फॉर एक्झाम्पल आता रेडियस समजा 4 सेंटीमीटर असेल, राईट. रेडियस काय असेल? 4 सेंटीमीटर असेल. डायमीटर काय राहील? त्याच्या दुप्पट म्हणजे 8 सेंटीमीटर झालं. डबल होत आहे ना. तर हे झालं आपलं रेडियस आणि डायमीटर. आता आपला एक टॉपिक आहे सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. सर्कम्फरन्स म्हणजे काय होतं ते बघू. आता आपण झूम केला हा पॉइंट, ठीक आहे. इथून एक असा एक अराउंड आपण एक समजा चक्कर मारला त्या बाउंड्रीवर, त्याला म्हणतो आपण एक सर्कम्फरन्स. आता रोटेशन झाला, पण हे जे बाउंड्री आहे, बाउंड्री दिसून राहिली ना आपल्याला, बाउंड्री, त्याला म्हणतो आपण सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. तर सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कलचे दोन म्हणजे फॉर्म्युले दिसायला 2 आहे, पण ॲक्च्युअलमध्ये पाहतो म्हटलं तर अर्थ एकच होते. एक फॉर्म्युला आहे 2πr, राईट, आणि दुसरा फॉर्म्युला आहे डायमीटर पाय. आता पाय म्हणजे काय होते? पाय म्हणजे थांबा तुम्हाला एक सांगतो. आता एक अशी लाईन घेऊ आपण. एक लाईन हा तार आहे समजू. याला समजा रोल केलं आणि त्याला सर्कल बनवलं. सर्कलला तोडल्यावर असं सरळ लाईन बनवू शकते ना. त्यानंतर काय? रेडियस आपल्याला किती आहे माहिती आहे का? याच्यानंतर रेडियस किती आहे काय माहिती आहे का? म्हणून नाही, म्हणून आपण घेतो आपण पाय. आता पाय मॅथमॅटिशियननी शोध लावला होता, ठीक आहे. आणि पायची व्हॅल्यू राहते 22/7 किंवा 3.14. दोघांचा अर्थ सेमच आहे. 7ने समजा 22ला डिवाइड केलं तर 3.14 समथिंग येते. तर पण नॉर्मली आपण 3.14 यूज करते, पण 3.14 आत्ता तुम्हाला सहसा जास्त यूज नाही होत. सध्या तुम्हाला 22/7 होते, म्हणजे कॅल्क्युलेशन इझी होऊन जाते. ठीक आहे. आता फॉर्म्युल्याचं काय? फॉर्म्युला तर 2πr आहे, ठीक आहे, आणि हा डायमीटर x आहे, सॉरी पाय आहे. आता 2π म्हणजेच का? 2r म्हणजेच काय होते? डायमीटर होते ना, त्याच्या दुप्पट आहे ना. 2 इंटू करता म्हणजे डबल होऊन राहिलं आहे r. आणि 2r म्हणजे काय होते? डायमीटर. म्हणून दोघांचा अर्थ काय होते? सेमच होते. कधी कधी काय होते? रेडियस नाही देऊन राहत, तर रेडियस डायरेक्ट डायमीटर देऊन राहणार. तुम्हाला हा फॉर्म्युला लावून पण आन्सर काढता येते. तर हा झाला बेसिक. आणखी एक टॉपिक छोटासा एक पॉईंट सांगून देतो. विदाऊट सेंटरला टच होता समजा एक अशी लाईन घेतली, याला म्हणते कॉर्ड. काय म्हणते? कॉर्ड. आणि समजा कोणी विचारलं की सर्वात मोठी कॉर्ड म्हणजे कोणती, तर ते डायमीटर आहे, कारण की एका पॉईंटवर दुसऱ्या पॉईंटवर जाते म्हणून. ठीक आहे. याबद्दल आणखी तुम्हाला समोर राहणारच. आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटकडे वळू.
आता आपण आपला प्रॅक्टिस सुरू करू. कोणता आहे 42. काय पहिला क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स दिले आहे. फिल इन द ब्लँक्समध्ये काय काय याच्यात रेडियस आहे, डायमीटर आणि सर्कम्फरन्स आहे. एका याच्यात रेडियस देऊन आहे, दुसऱ्या याच्यात डायमीटर देऊन आहे, आणि तिसऱ्या याच्यात सर्कम्फरन्स, आणि चौथ्या याच्यात पण सर्कम्फरन्सच देऊन आहे. तर काय करता येते, आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे आपला सर्कम्फरन्सचा. काय फॉर्म्युला, सी इक्वल टू, बरं डायरेक्ट सॉल्वच करू ना आपण, फर्स्टवाला सॉल्व करू. काय डायरेक्ट आन्सर, आर इक्वल टू 7 सेंटीमीटर. आपल्याला डी आणि सी काढायचं आहे. फॉर्म्युला काय, सी इक्वल टू 2 पाय आर. 2 इंटू आरची व्हॅल्यू दिली आहे, पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 22/7. आरची व्हॅल्यू किती आहे 7 इंटू 7. 7 7 कट झाला. 2 इंटू 24 44. सीची व्हॅल्यू किती भेटली 44. सीची व्हॅल्यू भेटली. डायमीटर, डायमीटर म्हणजे काय होते, डायमीटर म्हणजे काय होते, डी इक्वल टू 2r. डी इक्वल टू 2 इंटू आर, 2 इंटू 7 म्हणजेच 14. डीची व्हॅल्यू किती भेटली 14. हे झालं फर्स्ट. लिहून टाका मग इथे 44, सॉरी इथं इथे इथं इथे 14 सेंटीमीटर आणि इथे सर्कम्फरन्स 44 सेंटीमीटर. ठीक आहे. आता सेकंड बघू. सेकंडमध्ये काय आहे, अगदी इझी एक्सरसाइज आहे पूर्ण, म्हणजे प्रॅक्टिस पूर्ण इझी आहे, फक्त थोडं दिमाग लावायची गरज आहे. आता बिलकुल इझी क्वेश्चन होता ना. तर सेकंड आपला याच्यामध्ये काय तर डायमीटर दिली आहे, रेडियस काढता येते. सेकंड डी दिली आहे, किती आहे 28. आर काढायचा आहे, सी पण काढायचं आहे. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, आणखी एक फॉर्म्युला आहे पाय आर, सॉरी पाय डी. सर्कम्फरन्स म्हणजे पाय डी. पायची व्हॅल्यू 22/7, हा 28. सीची व्हॅल्यू भेटली 7 1 7, 7 4 2 4 8, 2 4 8. सर्कम्फरन्सची व्हॅल्यू भेटली 1. त्यानंतर डायमीटर म्हणजे काय होते 2r. डायमीटर म्हणजे काय होते 2r. हा 2 इकडे येऊन जाईल, आपल्याला डायमीटरची व्हॅल्यू माहिती आहे 2r. हा 2 इकडे आला तर डिवाइडमध्ये 28/2. आरची व्हॅल्यू किती भेटली 2 1 2 4. आरची व्हॅल्यू भेटली 14. आरची व्हॅल्यू 14 सेंटीमीटर आणि सर्कम्फरन्स किती भेटला 88 सेंटीमीटर. थर्डवाला सॉल्व करू. आता याच्यामध्ये काय दिलं आहे, डायरेक्ट सर्कम्फरन्स दिला आहे. ठीक आहे ना, काढून घेऊ काय त्याच्यात. सी इक्वल टू 616. आर माहिती नाही, डायमीटर पण माहिती नाही. फॉर्म्युला आहे, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर. सर्कम्फरन्सची व्हॅल्यू 616 2 इंटू 22/7. आर इकडे इकडे मिक्स होऊन जाणार, म्हणजे 7 मल्टिप्लायमध्ये 2 खाली 60 इंटू 7 डिवायडेड बाय 2 इंटू 22 इक्वल टू आर 44. करता येणार का डायरेक्ट 22 7 244. इकडे करू आपण. आर इक्वल टू 7 6 42, सॉरी 7 6 42 42 42चे 2 4 कॅरी 7 7 7 11 11चे 1 कॅरी 7 6 42 43 3 खाली येणार 44.
तर डिवाइड करू आपण इकडे साईडने. दोघाला 12 4 4 4 12 4ने डिवाइड होते. तर 11 4 1 जा 4 0 31 म्हणजे 7 जा 28 28 म्हणजे 3 राहिले 8. वर किती आले 1078 डिवायडेड बाय 11. आरची व्हॅल्यू 11 9 जा 99 99 म्हणजे 8 उरले 8 आणि हे 8 किती 88 88 म्हणजे 78 जा 11 8 चा 88 नाही बरोबर आहे. चला आरची व्हॅल्यू भेटली. आरची व्हॅल्यू भेटली. आर म्हणजे किती झालं 98. डी म्हणजे किती होते डी म्हणजे होते 2R 2 इंटू 98 2 8 जा 16 1 कॅरी 18 19 96 सेंटीमीटर. डी म्हणजे होते 196 सेंटीमीटर. झालं. फोर्थवाला तुम्ही सॉल्व करा. HW ह्याच्यामध्ये काय आन्सर आलं आपलं आरची व्हॅल्यू किती भेटली तर आरची व्हॅल्यू 98 सेंटीमीटर आणि डायमीटर किती भेटले 196 सेंटीमीटर. हे सॉल्व करू शकता तुम्ही. कमेंटमध्ये सांगा आम्हाला म्हणजे किती बरोबर आलं की नाही तर काय आन्सर आलं तुम्हाला तर. ठीक आहे. आपण आता सेकंड क्वेश्चनकडे जाऊ. आता आपला सेकंड क्वेश्चनमध्ये काय आहे इफ द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 176 सेंटीमीटर फाइंड इट्स रेडियस. काय सर्कम्फरन्स दिला आहे रेडियस काढायचा. रेडियस आपल्याला काढता येते हो इझी आहे. चला फॉर्म्युला सर्कम्फरन्सचा पहिले गिवन लिहून टाकू आपण. गिवन सर्कम्फरन्स इज इक्वल टू किती दिला आहे 176 सेंटीमीटर. फॉर्म्युला काय आपला सी इक्वल टू 2πr. 2 पायची व्हॅल्यू 22/7 आर माहिती नाही. त्यानंतर सीची व्हॅल्यू 176 2 7 44. हा इकडे जाणार 176 इंटू 7 खाली काय ना 22 आणि 22 आणि 2 डिवाइड करून टाका डायरेक्ट. किती येणार 1 जा 2 ने याला डिवाइड केलं तर किती येणार 8 जा 16 16 88 आले. यांनी डिवाइड करूनच टाका 11 1 जा 11 11 8 जा इथे 2 आहे 2 4 जा 4 7 जा 28 सेंटीमीटर. सीची व्हॅल्यू भेटली सॉरी आर इथं आर आहे. आरची व्हॅल्यू भेटली 28 सेंटीमीटर. हे समजा समजलं नसेल तर रिपीट करतो बघा. इथे काय 76 इंटू 7 22 इंटू 2. तर मी काय केलं मोठे नंबर्स आले असते तर मग डिव्हिजन करताना थोडं हार्ड गेलं असतं मला. मग मी काय केलं छोट्या याच्यामध्ये म्हणजे ठेवलं तसं आणि डिवाइड करून टाकलं. दोघाला माहीत आपलं 2 2 डिवाइड होते 176ला आणि 22ला. तर मी काय केलं 22ला डिवाइड करून टाकलं 2नी. इथे 11 आले. याला पण 2नी डिवाइड केलं. 17च्या जवळ म्हणजे 8 2 8 जा 16 16चे आणि 1 राहिले 1 आणि हे 6 16 8 जा 88 आले. आता 88 आणि 11 ने डिवाइड होते डायरेक्ट. 11 1 जा 11 11 8 जा. ठीक आहे. आणखी खाली 2 होताच 2ने आणखी डिवाइड करून टाकलं 2 1 जा 2 2 4 जा 4 उरले 4 7 जा 28. म्हणून आन्सर काय आलं आपलं
20. एकदम सोपी क्वेश्चन होता. आता मग फोर्थ क्वेश्चनमध्ये काय आहे, द रेडियस ऑफ अ सर्क्युलर गार्डन इज 56 मीटर. व्हॉट वुड द कॉस्ट ऑफ टू पुट अ 4 राउंड फेंच अराउंड दिस गार्डन ॲट द रेट ऑफ 40 रुपीज पर मीटर. एक सर्क्युलर गार्डन आहे म्हणते, त्या गार्डनचा सर्क्युलर रेडियस किती आहे, मोठा सर्कल घेऊ आपण, फॉर एक्झाम्पल करू आपण, हा गार्डन आहे, गार्डनचा रेडियस किती आहे म्हणते 56 मीटर. 56 मीटर हा गार्डनचा रेडियस झाला. तर काय म्हणते नंतर व्हॉट वुड द पुट द 4 राउंड फेंच अराउंड. फेंच म्हणजे ते आपण ताराचं वगैरे म्हणतो ना, कोणी कोणी ग्राउंडच्या बाउंड्रीवर कसं ताराचं लावून ठेवते ना कंपाऊंड, तसे सारखं 4 राउंड फेंच म्हणजे याचे 4 राऊंड असे झाले पाहिजे ताराचे, म्हणजे फेंच झालं पाहिजे 4 राऊंड. आणि त्याचा कॉस्ट कसा आहे, म्हणजे त्याचा रेट किती आहे 40 रुपीज पर. आता याच्यामध्ये पैसे कसे आले म्हणून काऊन नाही येत. सर्व अभ्यास आपला नॉर्मल जनरल लाईफशी रिलेटेड राहते, तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपण काढू. आता रेडियस तर दिला आहे, पहिले सर्कम्फरन्स काढू. सर्कम्फरन्स काढल्यावर आपल्याला माहीत पडणार की फेंचसाठी किती काय लागते. तर नंतर ते सामान लागल्यावर आपल्याला माहीत पडणार की त्याची प्राईस किती खर्च येणार. ते सोपीच क्वेश्चन आहे, एक्सप्लेनेशन मोठं झालं पण इझीच क्वेश्चन आहे. पाहू आपण आता काय. पहिले रेडियस इक्वल टू 56 सेंटीमीटर, सॉरी मीटर आहे. आपल्याला सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला माहिती आहे काय, 2πr. इथं असं लिहू, सर्कम्फरन्स ऑफ गार्डनच आहे ना, सर्क्युलर गोल म्हणजे गार्डनच आहे, मग तसं लिहून टाकू. सर्कम्फरन्स ऑफ गार्डन, GARDEN 2πr. एक्सप्लेनेशन यासाठी दिलं कारण की कन्फ्युजन नाही व्हायला. कारण की कधी कधी एवढा मोठा क्वेश्चन घेऊन तुम्ही हळूहळू बघून राहिले असेल की कसं क्वेश्चनची म्हणजे स्टँडर्ड वाढून चाललं. आता थोडं डोकं लावायचं गरज येऊन राहिली आहे. कन्फ्युजिंगसाठी ते मुद्दामून पहिले काय म्हणतात रेडियस दिला आहे, त्यानंतर 4 राऊंड करा म्हणते, त्यानंतर त्याचा रेट दिला आहे, ते पण कशाचा वेगळा काढावा लागेल आपल्याला, राईट. तर हळूहळू कशी लेवल वाढून चालली आहे, तसं तर तुम्हाला तुमचा थोडा डोक्याचा पण वापर करावा लागेल. 2πr 2 × 22 ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 22. आरची रेडियसची किती आहे 56 × 7 डिवाइड होते का 49 होऊन जाते. 7 8 जा 2 यांनी करून टाका आता. 44 × 8 32, 3 कॅरी 32 + 4 36 मीटर. आपल्याला भेटला सर्कम्फरन्स भेटला आपल्याला ऑफ गार्डन. गार्डनचा सर्कम्फरन्स तर भेटला, पर काय 4 राऊंड झाले पाहिजे मध्ये, 4 राऊंड. आता काय मग सर्कम्फरन्सला मल्टिप्लाय करावं लागेल. काय लिहायचं आपण आता 4 राऊंड फेंच अराउंड द गार्डन is equal to 4 × circumference of garden. 4 × 362 4 2 जा 8 4 6 जा 24 24 से 2 कॅरी 4 3 12 12 + 4 मीटर. चला याच्यासाठी एवढा वायर तर लागणार, एवढं आपल्याला माहिती झालं. आता याची प्राईस किती आहे
म्हणजे याला खर्च किती येणार ते सांगायचं आहे. यासाठी सध्या आपण हा ग्राउंड हटवून टाकू, इथून कुठे जागा भेटेल आपल्याला सॉल्व करायसाठी. आपण कॉस्ट काढू. कॉस्ट ऑफ वन मीटर किती आहे, एका मीटरला किती लागत आहे, 40 रुपीज. तर लिहून टाका मग कॉस्ट ऑफ 1448 मीटर 4 इंटू 1448 इंटू 40. 4 8 जा 32, 3 कैरी, 4 4 जा 16, 16 प्लस 3 19, 1 कैरी, 4 30, 4 4 16 प्लस 1 17, 4 1 जा 4 प्लस 5 1 5, सॉरी 5, हा 0. राईट, आपल्याला भेटला आन्सर. चुकलं. फोर 4 जा 32, 3 कैरी, 4 32 प्लस 3 35 येते. म्हणजे इथंही काय येणार 35. 4 2 जा 8, 20, 2 कैरी, 4 3 जा 12, 12 प्लस 2 14, 4080. इथं पण काय येणार मग कॉस्ट ऑफ 1408 मीटर 4 इंटू 4808, 32, 3 कैरी 0, 4 4 जा 16, 1 कैरी 1 5, हा 0 रुपीज. भेटला आन्सर. हे झाला आन्सर. स्टेप वाईज गेलं तर बिलकुल सोपीच आहे. आपलं थोडं कॅल्क्युलेशन चुकलं होतं इथे, मी इथे थोडं एक नंबर इकडे तिकडे गेला होता. चला आता आपण आपला लास्ट क्वेश्चन बघू. लास्ट क्वेश्चन मध्ये काय आहे, द व्हील ऑफ बुलक कार्ट हॅज अ डायमीटर ऑफ 1.4 मीटर. व्हील ऑफ बुलक कार्ट म्हणजे आपलं बैलगाडीचा चक्का. हा चक्का आहे, हा चक्का आहे, ठीक आहे. त्याचा डायमीटर किती आहे म्हणते 1.4 मीटर. कसं लिहून टाकू आपण आन्सरमध्ये, गिवन 1.4 मीटर. या व्हीलचा डायमीटर किती आहे 1.4 मीटर. हाऊ मेनी रोटेशन विल द व्हील कंप्लीट ॲज अ कार्ट ट्रॅव्हल 1.1 किलोमीटर. म्हणजे हा चक्का आहे, हा रोड आहे, किती 1.1 किलोमीटरचा. डायमीटर किती झालं 1.4 मीटर. आणि या चक्क्याला गोल घुमता म्हणजे 1.4 किलोमीटर तय करायचं. आणि त्याच्यामध्ये किती रोटेशन होणार ते, म्हणजे या पॉईंटपासून रोटेशन सुरू झालं समजू, असा गोल करत 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 असे किती रोटेशन लागणार म्हणते त्याला 1.1 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायला. आपण आता बघू. डायमीटर 1. आता कसं माहित होणार आपल्याला, कसं हे करायचं, तर पहिले आपण त्याला सर्कम्फरन्स काढू. राईट, सर्कम्फरन्स काढला तर म्हणजे सरळ एक आपण ट्राय केलं की असं सरळ पट्टीच झाली आहे, किती किती डिस्टन्स कव्हर करत जाणार आपल्याला माहीतच पडणार. राईट, तर आपण त्यासाठी पहिले आपल्याला काय करावं लागेल, सर्कम्फरन्स काढावं लागेल. सर्कम्फरन्स कसा निघणार आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. आता ते डी दिला आहे, त्याला डीचा फॉर्म्युला माहित आहे, म्हणजे ज्यासोबत डायरेक्ट डायमीटर्स आहे. सी इक्वल टू पाय डी. पायची व्हॅल्यू 22/7, डीची व्हॅल्यू 1.4
डायरेक्ट डिवाइड होते. 7 1 जा 7 0.2 22 0.2 0.2 म्हणजे 4.4 मीटर भेटला सरकमफरन्स. राईट, सरकमफरन्स भेटला. आता आपल्याला माहीत आहे सरकमफरन्स म्हणजे काय होतं, इथून सुरू केलं, इथून असा गोल 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 फिरत गेला, इथं वापस आला, मग काय केलं तरी डिस्टन्स कव्हर केलं ना. म्हणजे सरकमफरन्स म्हणजे एक रोटेशन होता एक. राईट, सरकमफरन्स म्हणजे एक रोटेशन होता ना व्हीलचा. तर आपण असं लिहू शकतो. पहिले ते मिटवून टाकू, आपल्याला जागा मोकळी होऊन जाते. आपण इथे लिहू 1 रोटेशन ऑफ wheel is equal to circumference of wheel. सरकमफरन्स म्हणजेच काय होतं, रोटेशन होत आहे. सरकमफरन्स किती भेटला 4. तर आपल्याला काय माहिती आहे आता रोटेशन किती होणार ते काढायचं आहे ना. तर सरकमफरन्स ऑफ व्हील. त्यानंतर आपण एक स्टेटमेंट लिहून टाकू. एक रोटेशनमध्ये सरकमफरन्स ऑफ व्हील होत आहे म्हणजेच काय होत आहे, 1 रोटेशन किती कव्हर करत आहे, 1 रोटेशन कव्हर 4.4 मीटर. एका रोटेशनमध्ये किती कव्हर करत आहे, 4.4 मीटर. तर नंबर ऑफ रोटेशन कसं काढावं लागेल आपल्याला, नंबर ऑफ रोटेशन टोटल डिस्टन्स, जेवढं डिस्टन्स कव्हर करायचं आहे, डिस्टन्स कव्हर डिवायडेड बाय सरकमफरन्स. सरकमफरन्सनुसार तो ट्रॅव्हल करत चालला ना. तर आपल्याला माहित आहे 1.1 किलोमीटर 4 किती मीटर आहे, 4 मीटर. तर 1 किलोमीटरमध्ये आणि 1 मीटरमध्ये असं होऊ शकते कॅल्क्युलेशन नाही. एक ते याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मीटरमध्ये कन्वर्ट करणं सोपी होऊन जाईल. 1.1 इंटू 1000 4.4 डायरेक्ट डिवाइड होते इथे. 1 जा 4 जा 4ने डिवाइड करून टाका डायरेक्ट इथे 1000ला 250. तर किती रोटेशन होणार, 250 रोटेशन भेटते. लिहून टाका आता 250 ते 250 रोटेशन्स. तर हाऊ मेनी रोटेशन, 250 रोटेशन will complete as a car travel 1.1 किलोमीटर असं लिहून टाका आखरीमध्ये स्टेटमेंट. ठीक आहे. तर मित्रांनो आपला प्रॅक्टिस सेट 42 इथेच संपतोय. तुम्ही बघितलं असेल कसं लेवल अप झाली, सुरुवात कशी झाली होती. आता हा मोठा थोडा कन्सेप्ट वाईज थोडा मोठा क्वेश्चन्स होता पण इझीच होता. तुम्ही बघितलं असेल आपण स्टेप वाईज गेलो. काही बाहेरचंच नव्हतं, फक्त थोडा दिमाग लावावा लागला बस एवढंच होतं. तर इथेच आपला हा प्रॅक्टिसच संपतोय. आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये 43 प्रॅक्टिस सेट घेऊन येऊ, त्याचा कन्सेप्ट क्लिअर करू. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या मित्रांना शेअर करा, आपल्या चॅनलबद्दल सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण. असे अभ्यास करत राहा, छान मार्क्स मिळवत राहा. थँक्यू.